नागपुरातील आमदार निवासच्या कॅन्टीनला काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि गॅसवर आता आलेला आहे आणि गॅस सिलेंडर जे आहे ते काहीसे मिळाले, त्यामुळे इथला पुरवठा काहीसा सुरळीत झालेला आहे। मात्र आवश्यकता जी आहे ती आणखी सिलेंडरची आवश्यकता या ठिकाणी आहे, कारण आमदार निवास म्हटल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणामध्ये गेस्ट येत असतात। आमदार निवासात गेस्ट थांबत असतात, त्यांच्या नाश्ता जेवणाची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करावी लागते आणि त्यामुळे यांना गॅस पुरवठा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जवळपास 3 दिवस चालेल एवढा साठा त्यांच्याजवळ असल्याचं आता सांगितलं जात आहे। मात्र या ठिकाणची जर आपण परिस्थिती बघितली तर या ठिकाणी आता सकाळचा नाश्ता जो आहे तो तयार झालेला आहे आणि दिवसभर मात्र आवश्यक तेवढा पुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही। त्यामुळे लवकरात लवकर हा पुरवठा जर सुरळीत झाला तर जे राज्यभरातून किंवा देशभरातून येणारे जे पाहुणे आहे त्यांचा आदर तिथे या ठिकाणी व्यवस्थित केला जाऊ शकते। ते मात्र अशीच परिस्थिती जर राहिली तर काही आयटम कमी सुद्धा करावे लागते, अशा प्रकारची एक परिस्थिती आहे। नेमकी काय परिस्थिती आहे, आमदार निवास कॅन्टीनचे मॅनेजर आपल्या सोबत आहेत। दादा, क्या स्थिति है यहाँ की? अभी जो स्थिति है, हमारे पास जो सिलेंडर जो स्टॉक है, अभी जो हमारा डेली जो काम होता है खाने के, तो अभी लगभग 3 दिन 2 से 3 दिन चल जाएगा। उसके बीच में हम दूसरा अरेंजमेंट कोशिश है कि दूसरा अरेंजमेंट हो जाएगा। तो आने वाले अगले 3 दिन के लिए हमारा जो सिलेंडर है मेरे ख्याल से वो 3 दिन में चल जाएगा। यानी कुछ हद तक राहत मिल गई, जो यानी ये अभी जो परिस्थिति थी उसमें कुछ हद तक राहत मिली, ऐसा बोल सकते हैं? नहीं, ऐसा तो बोल नहीं सकते। पहले जो फ्लो था अभी उतना फ्लो नहीं है, तो उम्मीद है आने वाले दिन में जितना जल्दी हो सके फ्लो ठीक हो जाएगा। यहाँ दिन भर में कितने गेस्ट आते हैं, कितना ज़रूरत कितनी होती है और कितना? गेस्ट तो इधर आते ही है। सुबह ब्रेकफास्ट लंच डिनर रहती है। 100 से 200 कभी 150 200 भी लोग हो जाता है। तो अभी जो सिलेंडर हमारे पास है, जो खाने को बनाने में जो सिलेंडर लगेगा, अभी 2 से 3 दिन हो जाएगा। अभी उम्मीद है इसके बीच में अरेंजमेंट हो जाएगा सर। नक्कीच होते मॅनेजर यांनी सांगितलं की 2 ते 3 दिवस चालेल एवढा साठा तर आता त्यांच्याजवळ आहे। मात्र या ठिकाणी ज्याप्रमाणे पाहुणे येतात की गेस्ट येतात त्यांच्या दृष्टिकोनातून 100 ते 150 लोक या ठिकाणी नाश्ता करतात, जेवण करतात। त्या हिशोबाने जर तयारी करायची झाली तर मात्र या ठिकाणी सिलेंडरची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे आणि तो पुरवठा लवकरच सुरळीत होईल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील डगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।